ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल. आपले व्हिडिओज पाहताय ना? मग मी आज तुमच्यासाठी चतुर्दशी माहिती, महत्त्व व पूजाविधी व विशेष उपाय व या दिवशी कोणाची माळ घालावी हे आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व चॅनेलला सबस्क्राईब करा. चतुर्दशी तिथी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही तिथी अमावस्येनंतर 14व्या दिवशी जी तिथी येते तिला शुक्ल चतुर्दशी म्हणतात व पौर्णिमेनंतर 14व्या दिवशी जी तिथी येते तिला वैद्य म्हणजेच कृष्ण चतुर्दशी म्हणतात. या दोन तिथींना जे लोक मरण पावलेले असतात अशा लोकांचे चतुर्दशीला या पितृपक्ष पंधरवड्यात माळ घालतात व या दिवशी ज्यांना अचानक मृत्यू, ॲक्सिडेंट, आत्महत्या आणि कोणत्याही कारणाने किंवा साप चावल्याने मृत्यू झालेला असेल तर अशाही व्यक्तींचे आजच्याच तिथीला म्हणजे चतुर्दशीला माळ घालतात. तरी आपण या दिवशी पूजाविधी कशी करावी हे पाहूयात. या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यक्रम करावा व स्वच्छ पाण्याने आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे व पितरांना तर्पण करावे. तर्पण हे तांब्यात पाणी व काळे तीळ घ्यावे. हे मिश्रित पाणी दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांना स्मरण करून ओम पितृ देवाय नमः हा मंत्र म्हणत ते पाणी अर्पण करावे. यालाच तर्पण असे म्हणतात. या दिवशी नैवेद्यासाठी स्वयंपाक हा सात्विक करावा. यामध्ये पुरणपोळी, भजी, भात, वरण, कढी, वडी, खीर व भेंडी असा स्वयंपाक करावा व नैवेद्य हा गाई, कुत्रा, छतावर व मुंग्यांना यांच्यासाठी काढावा व तो त्यांना खाऊ घालावा. छतावरती नैवेद्य हा 12च्या पुढे व 1च्या आत ठेवावा व आपण ज्यांना पितर म्हणून जेवायला बोलावले असेल त्यांना जेवू घालावे व त्यांचाही शुभ आशीर्वाद घ्यावा. व या दिवशी पिंपळाच्या झाडाची ही विधिवत पूजा करावी व पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावावा व पूर्वजांना स्मरण करावे व पिंपळाच्या झाडाचाही शुभ आशीर्वाद घ्यावा. या दिवशी 14 ब्राह्मणांना जेवू घालावे. जर 14 ब्राह्मणांना जेवू घालणे जमत नसेल तर एकाच ब्राह्मणांना 14 ब्राह्मणांचा शिदा द्यावा व त्यांना दानधर्म व दक्षिणाही द्यावी. त्यांचाही शुभ आशीर्वाद घ्यावा. या दिवशी श्रीमद भागवत कथेतील 14वा अध्याय वाचावा व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त किंवा जमेल तेवढा जप करावा. अशा पद्धतीने पूजाविधी केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळेल व आपल्या पूर्वजांचे आपल्यावर शुभ आशीर्वाद राहतील. आता आपण या दिवशी काय विशेष उपाय केल्याने आपल्याला काय लाभ मिळेल ते पाहूयात. या दिवशी महादेवाच्या मंदिरात जावे व पिंडीची विधिवत पूजा करावी. पूजा झाल्यानंतर पिंडीवरती काळे तीळ अर्पण करावे. याने आपल्या पूर्वजांना सद्गती प्राप्त होते व आपणास त्यांचे व महादेवांचे शुभ आशीर्वाद मिळतात. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या आधी येईल. राधे राधे.